आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता, मुद्दाम सांडवलंच नाही. ओढू नको हा. आणि मुद्दाम नाही सांडलेलं आहे. धक्का लागला, बघितलंस ना. मुद्दाम काय मुद्दाम. असा कसा चुकून धक्का लागला. बाजूने जायचंस ना, दिसत नाही तुला. जेसी, अरे शहाणी बनू नकोस हा. सांगितलं ना, चुकून धक्का लागलाय, मुद्दाम केलेला नाहीये. आणि काय अपेक्षा आहे तुझी. मी सॉरी म्हणावं. हो ओके सॉरी जेसी, पण माझ्यावर आवाज चढवायचा नाही परत, कळलं. सोड. चढवेन आवाज. काय करणार आहे. सांगितलं ना, आवाज चढवायचा नाही. शांत. मॅडम अहो जाऊ द्या की, कशाला म्हणताय. मी जेसी कडून तुम्हाला सॉरी देते. सॉरी बरं का. थांब जेसी. जेसी शांत राहा ना. स्वानंदी. जेसी बस. संचिता मॅडम कडून मी तुला सॉरी देते. सॉरी, आता बस कर. स्वानंदी, तू काय आमची मध्यस्थी आहेस का. एकदा हिला सॉरी, एकदा मला सॉरी. तुला माहिती नाही, हिने ना मुद्दाम सांडवलं हे माझ्या अंगावर. तुला कळलं. वाव, हो मला खरंच भांडणं करायचे. सॉरी 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 सॉरी. जेसी बेबी चल. किती तापलीये सगळं. जेसी, राग बरा दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर. बरं जाऊ दे, चल सांग मला काय हवंय तुला. ड्राय क्लिनिंगला पैसे देऊ का, की नवीन ड्रेस आणून देऊ. तू बोल फक्त. आहे बघ, असं देणार मी सगळं तुला. बोल काय हवंय. स्वानंदी, अगं काय मैत्रीण तुझी अशी, किती तापलीये, समजाव जरा तिला. चिल बेबी, चिडायचं नाही अगं असं. सॉरी. सॉरी कान पकडून म्हणू का. तसंही तुला आवडतं ना, मी कान पकडून सॉरी म्हणालेलं. चिल बेबी. आणि तुमचं काय, संपलाय पिक्चर, जेवायला जा चला. आणि तुम्ही पण सॉरी म्हणा तिला. सॉरी ग. सॉरी पांढरी पाल. आय मीन जेसी. जेसी सॉरी बेबी. बाय. चला चला चला. जेसी, तू नको काळजी करू. डागच आहे ना, मी स्वच्छ धुवून टाकते, म्हणजे निघेल. स्वानंदी, प्रश्न फक्त डागाचा नाहीये. तू त्या संचिताला ऑब्झर्व केलंस का. मुद्दाम आपल्या खोड्या काढत असते अगं. ती शिखा आणि ती संचिता ना दोघ्या सारख्याच आहेत. रबने बनादी जोडी आहे दोघींची. एकीला काढावं आणि दुसरीला झाकावं. मला असं वाटतं भांडणं केल्याशिवाय ना यांना जेवण पचतच नसेल. जेसी, या दोघी जाणून बुजून अशा वागतात आणि हे मला कळत नाही असं तुला वाटतं का. मला कळतं अगं, सगळं कळतं. पण मी काय म्हणते, मूर्ख लोकांच्या नादीच कशाला लागायचं. अगं, आणि मग अशी तू काय म्हणत होती, तुला काहीतरी अर्जंट काम आहे, कुठेतरी जायचंय. तू आवर आणि तू जा. तू येतपर्यंत तुझा टॉप मी स्वच्छ धुवून ठेवते. नको काळजी करू. अगं, त्या मूर्ख संचिताच्या नादात ना मी तुला कबडचा की द्यायला विसरले. वेट, मी तुला कीज देते. काय झालं. अगं, कबडचा की सापडतच नाहीयेत. मी ह्याच खिशात ठेवल्या होत्या. अगं खिशातच असेल कुठेतरी, नीट बघ. कुठे जाणार आहे. नाही सापडत येत ग. मगाशी मेस मध्ये भांडण झालं ना, तिथेच पडले असतील. चल ना आपण शोधून येऊ प्लीज. चल.
स्वानंदी, 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 ये इथेच कुठेतरी असेल. सापडली का ग तिकडे? नाही अगं, इकडे नाहीये. काय यार स्वानंदी, चावी कुठेच सापडत नाहीये. त्या मागच्या गल्लीतल्या चावीवाल्याला ना बोलवून आणलं पाहिजे. अगं कशाला पैसे खर्च करतेय, इथंच कुठेतरी असेल, चावी शोधूयात आपण. अगं स्वानंदी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या कपाटात तुझं सामान आहे, तुला माझ्यामुळे त्रास कशाला? तरी पैसे नको खर्च करू. इथं नसेल तर रूम मध्ये असेल ना आपल्या, आपण शोधूयात. काय गंभीर मॅडम आज चक्क स्माइल करतायत? कोणाचा मेसेज आहे हा? सुजित सरांचा. सुजित सरांनी असा काय मेसेज केलाय की तू त्यांच्यावर न वैतागता चक्क स्माइल करतेस? मी स्माइल यासाठी करतेय कारण या मेसेज मध्ये एक वेडाप्रेमी दिसत नसून एक काळजी करणारा आणि मदत करणारा समजूतदार मित्र दिसतोय. जेसी, मला खरंच खूप बरं वाटतंय आणि माझ्या डोक्यावरचं ओझही कमी झालंय, कारण सुजित सरांनी प्रेमाचा नाद सोडून मैत्री स्वीकारली. चल आपण चावी शोधूयात. हो ग, चल.